यानंतर आता पुढची बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता पुढची बातमी आहे। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अशा अनेक घटना आहेत ज्याची नोंद इतिहासामध्ये आणि त्यापैकीच एक अशी घटना, एक रक्तरंजित घटना आहे जालियनवाला बाग इथली, जी इंग्रजी राजवटीचा अमानुष अत्याचार आणि भारतीयांच्या नरसंहाराची घटना आहे। 13 एप्रिल 1919 चा तो दिवस आणि पंजाबचा पवित्र आणि आनंदाचा उत्सव म्हणजे बैसाखीचा होता। अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या शेजारील मैदानात त्या दिवशी सुमारे 20,000 नागरिक गोळा झाले होते। बैसाखीचा पवित्र दिवस काहीच मिनिटात शोकमग्न वातावरणात बदलला गेला, कारण ब्रिटिश अधिकारी जनरल डायरनं तिथे जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणलं। भारताचा स्वातंत्र्य दिन आज आपल्याला उत्साहाने साजरा करता येत असला तरी या स्वातंत्र्यासाठी ज्यांना आपलं सर्वस्व या मातृभूमीला अर्पण केलं त्यांना विसरता येणार नाही। आणि इंग्रजांनी भारतीयांवर केलेला अनन्वित अत्याचार कसा होता हे जाणून घ्यायचं असेल तर एकदा या जालियनवाला बागला भेट द्यायला पाहिजे। कारण इथं 20,000ची सभा सुरू असताना जनरल डायरच्या आदेशानं ब्रिटिशांनी इथं बेछूट गोळीबार केला। या गोळीबारापासून स्वतःला वाचविण्यासाठी काही लोकांनी या विहिरीमध्ये उड्या घेतल्या, मात्र त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला, कारण या विहिरीतून 120 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। याच जालियनवालामध्ये इंग्रजांनी बेछूट असा गोळीबार केला आणि तो गोळीबार किती तीव्रतेचा होता याची साक्ष देण्यासाठी या जालियनवाला बाग मधल्या भिंती या पुरेशा आहेत। कारण जालियनवाला बाग मध्ये असलेल्या या भिंतींवर आजही 4 ते 5 इंचीचे खोल असे छिद्र पडलेले आहेत। त्यामुळे हा गोळीबार किती जवळून झाला असेल, किती क्रूरतेने झाला असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। या गोळीबारामध्ये जवळजवळ काँग्रेसने दिलेल्या अहवालानुसार 1,000 लोकांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे भारतीयांवर कशा पद्धतीने किती निर्दयीपणाने इंग्रजांनी अत्याचार केला त्याची साक्ष जी आहे ती या भिंती आजही 104 वर्षानंतर आपणाला देत आहेत। आणि ही साक्ष येणाऱ्या पिढीसाठी कायम राहावी याकरिता सरकारनं या सगळ्या भिंती आणि इथल्या या सगळ्या गोष्टी आजही संग्रहित करून ठेवलेल्या आहेत। तर पवित्र गुरुवाणी आवाज अचानक किंचाळ्यांमध्ये बदलला आणि सर्वत्र बंदुकीच्या गोळ्यांचा धूर उडाला। या गोळीबारात अनेकांनी आपल्या घरच्या सदस्यांना कायमचं गमावलं। 13 एप्रिल 1919 बैसाखीचा दिवस। बैसाखीचा दिवस हा शीख बांधवांसाठी अतिशय पवित्र दिवस असलेल्या दिवसांपैकी एक आणि या दिवसाच्या निमित्तानं गोल्डन टेम्पलला लागून असलेल्या जालियनवाला बाग मध्ये सभा सुरू होती। महात्मा गांधींना रौलट कायद्याच्या विरोधात सुरू केलेल्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी ही सभा या जालियनवाला बाग मध्ये सुरू होती। या जालियनवाला बाग मध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर निघण्यासाठी हा एकच मार्ग आहे। हा मार्ग साधारणतः 4x4 इतक्याच जागेत आहे। त्यामुळे एका वेळी इथून एकतर नागरिक जाऊ शकतात किंवा बाहेर निघू शकतात आणि हीच संधी ब्रिगेडियर जनरल डायरनं साधली। या सभेसाठी जवळजवळ 20,000 अबालवृद्ध इथे एकत्रित झाले होते आणि डायरनं इथं 10 मिनिटात निवडक 90 सैनिकांच्या मदतीनं 1650 फैरी झाडल्या। यामध्ये निष्पाप 379 लोकांचा यात जीव गेला। तत्कालीन सरकारनं जो अहवाल सादर केला होता त्यावरून 379, तर काँग्रेसने केलेल्या चौकशीमध्ये जवळजवळ 1,000 निष्पाप भारतीयांचा या जालियनवाला बाग मध्ये बळी गेला होता। त्यामुळे जालियनवाला बाग त्या कांड किती क्रूर होतं याचा अंदाज आपल्याला या निमित्ताने येतो। तर भिंतीवरील गोळ्यांच्या खुणा आणि विहीर संरक्षित करण्यात आली आहे। दररोज हजारो नागरिक येथे भेट देऊन शहीदांना श्रद्धांजली वाहत असतात। जालियनवाला बाग सारख्या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण भारतीय चिडून उठले। यानंतरच भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, उधम सिंग यासारख्या क्रांतिकारकांना द्वेषाने स्वातंत्र्याचा हा लढा तेवत ठेवला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले। या घटनेला आज 104 वर्ष झाले असले तरी अजूनही त्या जखमा भारतीयांच्या मनात कायम आहेत। इथं शहीद झालेल्या शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ सरकारनं इथं स्मारक बनविलेलं आहे। हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांना भारतीय स्वातंत्र्याचा लढा कसा होता, त्यासाठी बलिदान देणारे किती शूर होते या पराक्रमाची आठवण युगानुयुगा करून देत राहील आणि भारतीय स्वातंत्र्याचा हा इतिहास
ज्वाजल्य इतिहास या निमित्तानं भारतीयांच्या कायम स्मरणात राहील. व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, जालियनवाला बाग, अमृतसर, पंजाब.